अजाण बालक अमीर नमन श्री गणेशाला अजाण बालक अमीर हे आम्हाला विकासाचा जागर आम्हाला धीर घालतो विकासाचा जागर हेही आम्हाला धीर घालतो विकासाचा जागर हे तू सुख करता तू दुःख हरता तूच नाही दिशार तू सुख करता तू दुःख हरता तूच नाही दिशार आला नारी जागृत सारा गाव रे कला रंग हा आला दारी जागवित सारा गावर कला रंग हा आला दारी जागवित सारा गावर हो माय माती महाराष्ट्राची वा 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 संतांच्या परंपरेची माय माती महाराष्ट्राची संतांच्या परंपरेची गुणगान गाती छत्रपती शिवबाच्या पराक्रमाची गुणगाती छत्रपती शिवबाच्या पराक्रमाची गुणगान गाती छत्रपती शिवबाच्या पराक्रमाची माझी माय लक्ष्मी कमळावरती स्वार माझी माय लक्ष्मी कमळावरती स्वार कमळावरती स्वार कमळावरती स्वार कमळावरती स्वार कमळावरती स्वार दुर्गेच्या हाती लखलखती तलवार दुर्गेच्या हाती लखलखती तलवार लखलखती तलवार लखलखती तलवार लखलखती तलवार लखलखती तलवार लोककलेचा खेळ मांडला बाप्पा लोककलेचा खेळ मांडला बाप्पा आशीर्वाद तू दे र आशीर्वाद तू दे र बाप्पा आशीर्वाद तू दे र आशीर्वाद तू दे र बाप्पा आशीर्वाद तू दे र ला 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 आगा गा 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 हो राव तुमचं डोळं आहे का गोळ पहिलं अहो ठक्का यानं मारला तर मारला वर स्वाराच्या उलट्या बोंबा बाबा असं गावचं असं आम्हाला दादागिरी दाखवायचं काम नाही म्हणजे तुम्ही काय परगावचं पाहुणं उघडलं हा असं तसं पाहुणं नाही मग? अहो, आम्ही आमंत्रित पाहुणं आहोत आमंत्रित म्हणजे कसं आहे मंडळी हा. अहो ज्यांना आमंत्रण करून बोलवले ते हे आमंत्रित पाहुणं हा. पण आम्हाला स्पेशल इन्व्हिटेशन देऊन बोलवलंय अच्छा इन्व्हिटेशन हा. कोणी कशासाठी अहो आम्ही कलाकार मंडळी वा. आम्ही नाटक करणार असं? करमणूक करणार असं? आणि मनोरंजनातून जनजागृतीचा संदेश वा देणार वा 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 म्हणजे तुम्ही कार्यक्रम करून जनजागृती करणार हा तिथं काय करताय तिथं काका मामा दादा समधी जमले तिथं असं करा. पण ढोलकी वाजूया आणि त्याला गोळा करूया वाज करे ढोलके आहा, अरे माझ्या पट्ट्या आहा. आहा. ढोलकीच्या आवाजानं समधी मंडळी झाली आहेत गोळा होय आणि मायबाप रसिकांच्या साक्षीने रंगला जनजागृतीचा सोहळा हा सोहळा आपल्या नाशिक मध्य विभागातील विकास कामांचा हा सोहळा आपल्या लाडक्या आमदार देवी आणि ताई यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा सोहळा आपल्या लाडक्या बहिणींच्या मायेचा हा सोहळा आपल्या शेतकरी राजाचा तसेच ज्येष्ठ वरिष्ठांच्या आशीर्वादाचा सोहळा होय म्हणजे थोडक्यात काय मात्र हा सोहळा नाशिकच्या विकास पर्वाचा होय मंडळी संस्कृती प्रगती आणि समृद्धी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे भारतीय जनता पार्टी मंडळी देशभरात जागोजागी मेट्रोचं जाळ जागोजागी रोजगार मिळावे आणि चांद्रयान सारखी गगन भरारी भरून आपल्या देशाचं नाव जगभरात उंचावणार सरकार म्हणजे मोदी सरकार होय मंडळी गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचा काया पालट करणारे हे सरकार गावागावात घराघरात माता भगिनींना सन्मान मिळवून देण्यासाठी माझी लाडकी बहीण अशा योजना राबवणारे हे सरकार महिलांना एसटी प्रवासात तिकिटात 50% सवलत देणार तसेच ज्येष्ठ वरिष्ठांना मोफत प्रवास घडवणारे हे सरकार युवा पिढीला रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं हे आपलं लाडकं सरकार म्हणजेच भाजपा महायुती सरकार होय अहो अटल सेतू असेल
समृद्धी महामार्ग असतील, असे वेगवेगळे प्रकल्प राबवली. देश पातळीवर, राज्य पातळीवर, अहो शहरात विकासाची गाथा सुरू झाली. गावं खेडी शहरांसोबत जोडली गेली. असा हा विकासाचा झपाटा लावला. अशात आपल्या नाशिक मध्यमध्ये पदर खोचून उभे असलेल्या शिलेदार म्हणजे प्राध्यापिका देवी आणि ताई सुहास फरांदे. होय मंडळी, ताई 2 वेळा आमदार झाल्या आणि त्यांनी समाजसेवा केली. 18 तास काम करून त्यांनी आपल्या या नाशिक मध्य विभाग मतदारसंघात निधी आणला. गरीब, वंचित, अल्पसंख्याक लोकांचा आवाज त्यांनी विधिमंडळापर्यंत पोहोचवला. अशा या आपल्या कर्तव्यनिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या धडाडीच्या उमेदवार म्हणजे प्राध्यापिका देवी आणि ताई सुहास फरांदे. होय मंडळी, करोनाच्या कठीण काळात स्वतःच्या जीवावर बेतलेलं असताना सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ताई आपल्या नागरिकांसाठी धावून आल्या. युवा पिढी व्यसनाधीनतेकडे वळू नये म्हणून त्यांनी ठोस पावले उचलली. अशा या आपल्या लाडक्या आमदार म्हणजेच प्राध्यापिका देवी आणि ताई सुहास फरांदे. हिंदुत्व म्हणजे फक्त हिंदू धर्माची निगडीत नाही, तर हिंदुत्व ही एक सर्वसमावेशक जीवनशैली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा विचार ताईंनी आत्मसात केला आणि याच विचारांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्यात ताईंनी आपला कार्यभाग, आपल्या विकासाची गागा किंवा विकासाची गंगा वाहती केली. होय, प्रत्येक वर्गासाठी, मग मराठा बांधव असेल, आपला धनगर समाज असेल, अनुसूचित समाज असेल, आपला सगळा बांधव असेल, मुस्लिम समाज असेल, प्रत्येक गटासाठी, प्रत्येक स्तरासाठी ताईंनी विकासाची कामं केली आणि स्वतः प्रत्येक कामामध्ये जातीने लक्ष घातलं आणि वेगवेगळे प्रकल्प यशस्वी करून आपल्या नाशिकचं नाव उंचावलं. मंडळी, त्र्यंबक रोड परिसरात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 1000 विद्यार्थी क्षमतेचं 10 मजली वसतिगृह स्थापन करण्यासाठी ताईंनी 158 कोटींपेक्षा जास्त निधी आपल्याला मिळवून दिलाय. दुग्ध व्यवसाय विकास विभाग या ठिकाणी धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ताईंनी वसतिगृह तसेच भव्य सभागृह बांधण्यासाठी 43 कोटींहून अधिक निधी मंजूर करून आणलाय. होय, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आता नव्यानं काट टाकत आहे. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह असेल, तसंच आपल्या सावित्रीच्या लेकींसाठी केलेलं वसतिगृह असेल, तसंच आपल्या महिला स्वयंभू व्हाव्या, स्वयंसिद्ध व्हाव्या, पण बचत गटांची व्यापक चळवळ उभी केली आणि फक्त चळवळ उभी करून ताई थांबल्या नाहीत, तर बचत गटांचा मोल ही नवीन संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. अशा प्रत्येक स्तराकरता, गटाकरता, वयोगटाकरता ताईंनी आपापलं योगदान दिलेलं आहे. आता वेळ आलेली आहे की एक नागरिक म्हणून, मतदार म्हणून ताईंच्या मागे भक्कमपणे उभं राहण्याची. म्हणून सगळ्यांना कळकळीची